नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. अर्थातच नेहमीसारखेच माझ्यासोबत आहेत उदय बिनीवाले, ज्यांनी अनेक स्थळं पाकिस्तानातली पाहिली जी भारताशी संबंधित आहेत, कारण की त्यावेळी भारत भूमी एकच होती. पण भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं असे 3 क्रांतिकारक, ज्यांना त्या ठिकाणी फासावर लटकवण्यात आलं, फाशी देण्यात आली, ज्या ब्रिटिश इंग्रजांनी फाशी दिली, ते जे 3 क्रांतिकारक आहेत, ते 3 क्रांतिकारक आणि त्यांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आली ते स्थळ कोणतं, या संदर्भात आपण या भागात जाणून घेणार आहोत. आपण पहिल्यांदा कटक, नंतर त्यानंतर तक्षशिला विद्यापीठ पाहिलं, नंतर पंजा साहिब पण पाहिलं. पहिल्यांदा आपण पाहूयात की नेमकं ते जे स्थळ आहे, ते जे लाहोर जेल आपण ज्याला म्हणतो, ते नेमकं काय आणि आत्ता कोणत्या परिस्थितीत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख क्रांतिकारक म्हणजे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या कारागृहात या 3 महान क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी फाशी दिली होती. त्यामुळे हा जेल म्हणजे तमाम भारतीयांसाठी अभिमानाचं स्थान आहे. या ठिकाणच्या एका चौकाला शहीद भगतसिंग चौक असं नामकरण करण्याची मागणी पाकिस्तानातील एका सामाजिक संस्थेकडून करण्यात आली होती, परंतु अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. नामकरण होवो अथवा न होवो, या 3 क्रांतिकारकांचं स्थान प्रत्येक भारतीयांच्या मनामनात आहे हे नक्की. आत्ताच आपण लाहोर जेल हे काय आहे हे या ठिकाणी पाहिलं. खरं तर याला उदय बिनीवाले यांनी प्रत्यक्षात जाऊन भेट दिलेली आहे, जिथं भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. अर्थात आता त्या स्थळाच्या समोर किंवा त्या जागेसमोर पाकिस्तान एक मशीद बांधलेली आहे, ज्याला कोट लखपत जेल असं ज्याचं मूळ नाव आहे. आणि सुमारे 4000 कैदी या ठिकाणी त्या लाहोर जेलमध्ये त्या ठिकाणी राहू शकतात, अशी तिथली व्यवस्था आहे. पण त्या काळचं आणि आत्ताचं अर्थात यामध्ये फरक असणार आहे. नेमकं आत्ता त्या ठिकाणचं हे लाहोर सेंट्रल जेल कसं आहे हे आपण जाणून घ्यायचं असेल तर अर्थातच उदय बिनीवाले यांच्याशिवाय पर्यायच नाहीये, कारण त्यांनी याच्या आधी जी काय आपल्याला स्थळं सांगितली त्याचं अचूक अतिशय उत्तम वर्णन केलं, जेणेकरून आपल्या भारतीयांचा देखील ऊर भरून आला. आणि आता खरं तर अभिमानानं आपण ज्यांची नावं घेतो, ज्या क्रांतिकारकांची, त्या तिघांविषयीची माहिती आणि अर्थातच त्यांना जिथे फाशी देण्यात आली ते लाहोर सेंट्रल जे नेमकं कसं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. बिनीवाले साहेब, आपल्या टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. काय सांगाल तुम्ही? आता तर लाहोरला पण जाऊन आलात, लाहोर सेंट्रल जेल पाहून आलात, नेमकं ते काय आहे, कशा पद्धतीचं आहे? आता ही जी जागा आहे, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या 3 तरुणांना, थोर क्रांतिकारकांना ज्या ठिकाणी फाशी दिली, हे ठिकाण अगदी लाहोर शहराच्या मध्यभागी आहे. लाहोरचं जे गद्दाफी स्टेडियम आहे तिथून अगदी जवळच आहे. तसं बघाल तर समोर एक साधा रस्ता दिसतो, एक चौक दिसतो, गाड्या वर्दळ आहे. म्हणजे सामान्य माणूस जर गेला तर त्याला कळणार काही विशेष काही नाही आहे. पण माझ्यासाठी किंवा आमच्यासाठी किंवा भारतीयासाठी त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी रस्त्याच्या मध्यभागी उभारलो, हातामध्ये कॅमेरा होता, मनामध्ये विचारांचं काहूर होतं, कारण मला माहिती होतं मी समोर काय पाहतोय. लोकांना काय माहीत नव्हतं, लोक इकडे तिकडे निघाली होती. मला मनात काहूर होतं विचारांचं. मला माहिती होतं हेच ते ठिकाण जिथे क्रांतीसूर्य भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हसत हसत फासावर गेले. तसं पाहिलं, समोर पाहिलं, अभिमान वाटला आणि डोळ्यात टचकन पाणी सुद्धा आलं. हे कोळे तरुण फासावर गेले म्हणून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, हे सगळे विचार भरभर मनात यायला लागले. आता तिथं फारसं काही नाही आहे. अर्धा लाहोर जेलचा भाग आहे, अर्धा आता झाडी बिडी आणि अन्य इमारती झालेल्या आहेत. पण स्थानाचं महत्त्व माझ्या दृष्टीवर फार आहे. त्याला आता आणखी एक अशी इतिहासाची झालर आहे की यांना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिल्यानंतर पाकिस्तानातीलच एक NGO गृहस्थ आहेत, त्यांनी असा लाहोर महापालिकेत असा ठराव दिला की या चौकाला शहीद भगतसिंग चौक असं नाव द्यावं. परंतु दुर्दैवाने पाकिस्तान आर्मीतील एक कर्नल होते, त्यांनी या ठरावाला विरोध केला आणि त्यांनी भगतसिंगांचं वर्णन काहीतरी वेगळंच केलं. आता हा मॅटर आहे जो आहे हा कोर्टात आहे, बघूया काय होतंय. आम्हाला तर असं वाटतंय की एक दिवस असा येईल आणि हा चौक शहीद भगतसिंग चौक
असं याचं नामकरण होईल. धन्यवाद. नक्कीच, अर्थातच. म्हणजे खरं म्हणजे त्या तिन्ही क्रांतिकारकांची नावं त्या चौकाला मिळावीत अशीच आपल्या भारतीयांची इच्छा असणार आहे. आणि अर्थात पाकिस्तानात जरी ते लाहोर जेल असलं किंवा कोट लखपत जेल असलं तरी ती भूमी जी आहे ती भूमी ओळखली जाईल या क्रांतिकारकांच्या नावानेच. भरते नाव पाकिस्तान देवो नाहीतर न देवो. अर्थात आता लाहोर हे नाव कसं पडलं हे देखील आपल्या भारतीयांना जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला रामायण काळात जावं लागेल. अर्थात त्यासाठी आपल्याला पुढच्या भागात यावं लागेल. म्हणून पुढच्या भागात आपण पाहणार आहोत रामायणातला काळ म्हणजेच प्रभू श्रीरामाचे लव आणि कुश हे जे दोन सुपुत्र होते, या दोन सुपुत्रांना ज्यांना जेव्हा प्रभू श्रीरामांनी राज्य सोपवलं आणि 2 राजधान्या तयार झाल्या, ती नेमकी शहरं काय आहेत, त्यांची नेमकी परिस्थिती काय आहे, हे लवकुश नगर नेमकं काय आहे हे जाणून घेणार आहोत. अर्थातच आपण पुढच्या भागामध्ये. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.